नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक खानदेशी पद्धतीने गहू ज्वारीचे पान पापड कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. हे पान पापड तुम्ही भाजून खाऊ शकता, तळून खाऊ शकता. तळल्यानंतर आणि भाजल्यानंतर सुद्धा अगदी दुप्पट चौपट फुलतात आणि मस्त खमंग खुसखुशीत लागतात. गहू ज्वारीचे पान पापड तयार करण्यासाठी इथे मी 3.5 किलो गहू घेतलेले आहे. गहू स्वच्छ निवडून पाकडून घेतले. त्यानंतर 1-2 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर हे गहू आपल्याला 3 दिवसासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचे. गव्हाचा चीक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. 3.5 किलो गव्हासाठी इथे मी 2 किलो ज्वारी घेतलेली आहे. मी इथे कांडून घेतलेली ज्वारी घेतलेली आहे. आपण गव्हाची खीर तयार करत असताना जसे गहू कांडून घेतो आणि त्याचा कोंडा काढून घेतो त्याच पद्धतीने इथे ही ज्वारी तयार करून घेतलेली आहे. मात्र जर तुमच्याकडे काढलेली ज्वारी नसेल तर तुम्ही न काढताना सुद्धा ज्वारी स्वच्छ निवडून पाकडून वापरली तरी चालणार आहे. तर आता इथे हे 3.5 किलो घेतलेले गहू आपल्याला 3 दिवसासाठी पाण्यात भिजत घालायचे आहे. गहू घातल्यापासून तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवस आपल्याला गहू भिजत घालायचे आहे आणि बुधवारच्या रात्री ही काढलेली ज्वारी आपल्याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. तर आता बुधवारच्या रात्री ही ज्वारी मी 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घातली. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. भिजवून घेतलेली ज्वारी पाण्यामधून काढून घेतली एका चाळणीवर. त्यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर ही 10 मिनिटं भिजवलेली ज्वारी आपल्याला एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे. याची एक प्रकारे अशी गाठोडी बांधून ठेवायची आहे आणि रात्रभरासाठी ही गाठोडी अशी छान उबदार जागेवर आपल्याला ठेवायची आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे गुरुवारच्या सकाळी चौथ्या दिवशी भिजवून घेतलेली ही ज्वारी जी आपण रात्रभरासाठी बांधून ठेवलेली होती ही अशी कपड्यावर पसरवून घ्यायची आहे आणि ही थोडी ओली आहे त्यामुळे कोरडी करून घ्यायची आहे. पंख्याच्या हवेतच कोरडी करायची आहे, उन्हात ठेवायची नाही. छान अशी कोरडी झाल्यानंतर ही आपल्याला दळून आणायची आहे. ज्वारी खूप जास्त कडक होऊ द्यायची नाही, थोडीशी दमटच असावी, त्या ज्वारीमध्ये ओलावा असावा. त्यानंतर ही ज्वारी आपल्याला गिरणीवरून दळून आणायची आहे. दळल्यानंतर असं हे रवाळ आणि जाडसर पीठ इथे तयार झालेलं आहे. थोडंसं रवाळ आणि जाडसर असंच हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे. त्यानंतर तांदळाच्या चाळणीमधून हे पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे आणि यामधून जो काही कोंडा आहे तो वेगळा करून घेतलेला आहे. इथे बघू शकता काढलेली ज्वारी होती त्यामुळे इथे कोंडा खूप जास्त निघालेला नाही. जर ज्वारी न काढताना वापरली असेल तर कोंडा जास्त इथे निघू शकतो. पीठ तयार झालेलं आहे आणि आता या गहू ज्वारीच्या पानपापडासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी इथे 1 लसणाचा कांदा पूर्ण वापरलेला आहे. वाटीभर धणे घेतलेले आहे. 1 छोटा चमचा भरून जिरं आणि 1 छोटा चमचा भरून ओवा घेतलेला आहे. आता इथे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून थोडासा जाडसर असा हा मसाला आपल्याला तयार करायचा आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तुम्ही बघू शकता थोडासा असा रवाळ जाडसर असा हा मसाला मी तयार करून घेतला, वाटीत काढून घेतलेला आहे. त्यानंतर इथे तिळा घेतलेले आहे भरपूर, साधारण 2 मुठा इथे मी तिळा घेतलेले आहे. त्यानंतर 1 छोटी वाटी भरून इथे मी शोप घेतली. शोप आणि तिळांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीसाठी आपल्याला मीठ लागणार आहे आणि इथे 5 किलो पापडांच्या या प्रमाणासाठी 125 ग्रॅम इथे मी सोडा घेतलेला आहे. आता ह्या सर्व साहित्याची जुळवाजुळव तुम्ही रात्री करून ठेवली तरी चालणार आहे कारण सकाळी घाई होणार नाही. आता इथे सकाळ झालेली आहे आणि 3 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस आपण गहू पाण्यात भिजत घातले. बुधवारी रात्री ज्वारी तयार करून घेतली. गुरुवारी चीक तयार करून घेतला. गुरुवारीच आपण पीठसुद्धा तयार करून घेतलं आणि आज शुक्रवारी आपल्याला हा घाटा शिजवून घ्यायचा आहे. शुक्रवारची सकाळ आहे, सकाळचे 4:30 झालेले आहे. चीक तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि घाटा शिजवण्यासाठी मोठ्या या पितळी पातेल्यामध्ये साधारण 10 ते 12 लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. इथे हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला छान सरसरीत असं भिजवून घ्यायचं आहे. भिजवण्यासाठी इथे साधारण बोटाला चटका बसेल असं कोमट किंवा थोडंसं हलकंच गरम पाणी करून घेतलं आणि या गरम पाण्यामध्ये थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला गुठळी न होऊ देता छान सरसरीत असं भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं सैलसर भिजवायचं, खूप जास्त घट्ट करायचं नाही. इकडे पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे. आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ घालायचं आहे. तर इथे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. वाळवणीच्या पदार्थांमध्ये मीठ थोडं कमी वापरायचं म्हणजे पदार्थ अगदी छान परफेक्ट तयार होतो. मीठ घालून झालेला आहे. त्यानंतर घेतलेला 125 ग्रॅम खाण्याचा जो सोडा होता तो सुद्धा पूर्ण घातला. त्यानंतर लसूण, जिरं, ओवा आणि धण्याची जी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे, जो मसाला केलेला आहे तो सुद्धा या उकळत्या पाण्यामध्ये घातलेला आहे. आणि आता या गरम पाण्यामध्ये आपण ज्वारी भिजवून घेतलेली आहे
म्हणजे ज्वारीचं जे पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. तर इथे एकीने छान हा चाटू या पातेल्यात हलवत जायचा आहे आणि दुसरीच्या मदतीने हे पीठ आपल्याला या गरम पाण्यामध्ये सोडायचं आहे. तर घाटा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, हा शिजण्यासाठी वेळ लागतो, म्हणून अगदी सकाळीच हे सगळे कामं करावी लागतात. तर 4:30 वाजेपासून आम्ही या सगळ्या तयारीला लागलो होतो. घाटा तयार होत होत इथे 6 वाजले होते. हे बघा, अजिबात गाठ गुठळी न होऊ देता कंटिन्यू आपल्याला हा चाटू हलवत जायचा आहे आणि हे पीठ या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये हा गव्हाचा जो चीक आपण तयार करून घेतलेला आहे, हा चीकसुद्धा घालायचा आहे. तर हा चीक तयार करत असताना खूप असा वस्त्रगाळ करण्याची गरज नाही. हा चीक तयार केल्यानंतर सुद्धा यामध्ये साधारण 1.5 ते 2 लिटर पाणी घालून हा चीक असा पातळ सैलसर करून घेतलेला होता. चिकाची धार तुम्ही पाहू शकता, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की चीक किती पातळ आहे. चीक पातळ करून घेतल्यामुळे या पातेल्यामध्ये चीक सोडला म्हणजे त्याच्या गाठी गुठळ्या होत नाही, म्हणून चीक पातळ करून घेतलेला होता. आधी आपण ज्वारीचं पीठ पाण्यामध्ये शिजवून घेतलं, त्यानंतर लगेच त्यामध्ये गव्हाचा चीक घातलेला आहे. आता हळूहळू हे सर्व जे मिश्रण आहे हे फुलत जातं आणि यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागतं. मग तरी इथे 2 लिटर पाणी, छान गरम पाणी घातलेलं आहे. आता इथून पुढे पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे आणि हा घाटा छान पूर्ण असा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता इथे पुन्हा पाण्याची गरज आहे, म्हणून 1 लिटर पाणी अजून घातलेलं आहे. जे भांडं आहे हे बरोबर 1 लिटर मापाचं आहे. तर हा घाटा आपल्याला थोडासा असा घट्टच तयार करायचा आहे. ज्वारीच्या बिबळ्यांचा घाटा थोडासा सैल असला, पातळ असला तरी चालतो, मात्र या पानपापडांचा जो घाटा असतो तो आपल्याला थोडा घट्ट करावा लागतो. पातळ घाटा झाला तर मग टिचा किंवा भेगा त्याला पडू शकतात आणि पापडांचे तुकडे होतात. आपण यामध्ये सोडा घातलेला आहे, त्यामुळे या घाट्याचा रंगही चेंज होतो आणि हे खाण्यासाठी खूप मस्त स्वादिष्ट लागतात. आपण बाजारामधून पोंगे आणतो, तळल्यानंतर पोंग्यांची जशी चव लागते तशीच सेम या पानपापडाची लागते. हे बघा, इथे अजून आवश्यकता आहे म्हणून पाणी घातलेलं आहे. अजून इथे 2 भांडे गरम पाणी घातलेलं आहे. ज्वारीच्या क्वालिटीनुसार सुद्धा इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. एखाद्या वेळेला ज्वारीला खूप जास्त पाणी लागतं, खूप जास्त ज्वारी फुलत जाते. एखाद्या वेळेला ज्वारी कमीसुद्धा पाणी शोषून घेते, त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. आणि आता या स्टेजला यामध्ये तिळा आणि शोपा घालायच्या आहे. तीळ आणि शोपमुळे या पापडांना चव खूप छान येते, त्यामुळे तीळ आणि शोप आवर्जून घाला, थोडे जास्त प्रमाणामध्ये घाला. तुम्ही इथे बघू शकता, अजिबात यामध्ये कुठेही गाठ गुठळी झालेली नाही. अगदी मस्त असा प्लेन आणि एकसारखा हा घाटा तयार झालेला आहे. तर घाटा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. खानदेशामध्ये असेच 5 किलो 10 किलो अशा प्रमाणामध्ये ज्वारीचे बिबळे, हे पानपापड किंवा फक्त गव्हाच्या चिकाचे पानंसुद्धा केले जातात. खूप जास्त प्रमाणामध्ये असतो, शिजण्यासाठी खूप वेळ लागतो, म्हणून अगदी सकाळीच 3-4 वाजेपासून बायका ह्या सगळ्या कामाला लागतात. थोडे मेहनतीचे कामं असतात, मात्र सगळ्यांनी मिळून केले तर सोपे होतात. हे बघा, अजून पूर्ण हा घाटा शिजलेला नाही. घाटा पूर्ण शिजला की यावर छान अशी चमक दिसते. घाट्याला जर का असा थापून पाहिला तर घाटा हाताला चिटकत नाही आणि छान पूर्ण शिजल्यानंतर हा घाटा परफेक्ट तयार होतो आणि त्याला सुगंधसुद्धा खूप छान येतो. हे बघा, आता 4:30 वाजता आम्ही या सगळ्या कामाला सुरुवात केली होती. आता हळूहळू उजळत चाललेला आहे. यावर झाकण ठेवायचं आहे आणि मस्त असा हा घाटा शिजवून घ्यायचा आहे. घाटा पूर्णपणे शिजल्यानंतर हा एक मस्त असा शिजून मध्यभागी जमायला सुरुवात होतं. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, घाट्याचा रंग तुम्ही पाहू शकता. खाण्याचा सोडा घातलेला आहे, त्यामुळे हा जो घाटा आहे तो हा अगदी असा पांढरा शुभ्र दिसत नाही, याचा रंग चेंज होतो. घाटा शिजायला सुरुवात झाली की त्याला चारी बाजूने असे छान फोड येतात, बबल येतात. ते बबल आपल्याला फोडत घ्यायचे आहे. साधारण ही कृती आपल्याला अशी 3-4 वेळा करायची आहे. हा घाटा जर कच्चा राहिला तर मग पापडांना खूप साऱ्या अशा टिचा जातात. आता यावर झाकण ठेवायचं आहे पुन्हा. बघा, तुम्ही पाहू शकता, इथे छान असा हा घाटा शिजल्यानंतर अगदी असा जमायला सुरुवात होते आणि असा घट्टसर असाच आपल्याला हा घाटा ठेवायचा आहे.
अजिबात इथे गाठ झालेली नाही. आजकाल हा घाटा तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक रवीचा सुद्धा वापर केला जातो. इलेक्ट्रिक रवी वापरली तर थोडी मेहनत कमी लागते, चाटूने खूप जास्त वेळसुद्धा लागतो आणि गाठी झाल्या तर मग मोडायला थोडंसं कठीण होतं. इलेक्ट्रिक रवीने हे कामं अगदी सोयीचे होतात. मात्र आज आम्ही पूर्णपणे हा घाटा पारंपरिक पद्धतीनेच केलेला आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता यावरची छान चकाकी तुम्ही बघू शकता, रंग तुम्ही पाहू शकता आणि हा घाटा अगदी छान असा शिजलेला आहे. शिजत अगदी छान असा मस्त जमलेला आहे आणि ओला हात जर असा लावून थापून पाहिला तर घाटा हाताला चिटकत नाही. परफेक्ट इथे घाटा तयार झालेला आहे. आता चुलीमध्ये जो काही जाळ होता तो काढून घेतलेला आहे. विस्तवावर साधारण हा घाटा आपल्याला अर्धा तास असाच ठेवायचा आहे. तोपर्यंत सकाळची वेळ असते, घरातले कामं तुम्ही करून घेऊ शकता. आणि आता यामधला थोडासा घाटा इथे एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. बिबळे टाकण्यासाठी मोठ्या काटेवर अशी साडी ओली करून पसरवून घेतलेली आहे. आता आपल्याला बिबळे थापून घ्यायचे आहे किंवा हे पानपापड थापून घ्यायचे आहे. थापण्यासाठी इथे एक जाडसर कापड घेतलेला आहे. कापड ओला करून घेतला, त्यावर थोडासा घाटा असा लावून घेतला. घाटा लावून घेतल्यामुळे हे जे पापड किंवा हे जे बिबळे आहेत हे या कपड्यापासून छान निघतात, सुटे होतात, मोकळे होतात. आता यावर आपल्याला हे बिबळे थापून घ्यायचे आहे. थापत असताना हाताला पाणी थोडं थोडं लावत जायचं, कारण घाटा गरम असतो, हाताला चटके बसतात. मात्र पाण्याचा कमीत कमी वापर करायचा. खूप जास्त पाणी लावलं तरीसुद्धा या बिबड्यांना किंवा या पापडांना भेगा जातात. बिबळे किंवा हे पान पापड तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक छोटे मोठे थापून घेऊ शकता. तर इथे 5 किलोच्या प्रमाणात आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. पटापट असे हे कपड्यावर बिबळे थापत जायचे आणि घालत जायचे आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला कपड्याला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे पापड किंवा हे जे बिबळे आहेत ते कपड्यावरून छान सुटतात. अशा पद्धतीने पूर्ण 5 किलो घाट्याचे इथे हे पान पापड थापून झालेले आहे. दुपारच्या वेळेला साधारण 2:30-3 वाजता हे जे पान पापड होते यांची बाजू बदलून घेतली. दुसऱ्या बाजूने सुद्धा 1-2 तास वाळवून घेतले. त्यानंतर यावर पाणी शिंपडायचं आहे. पाणी शिंपडून घेतल्यानंतर साधारण 1-2 मिनटं छान भिजू द्यायचे. भिजल्यानंतर अगदी छान सरसर असे हे निघतात. हे बघा, आणि अशा पद्धतीने हे सर्व दोघंही साड्यांवरचे पानपापड इथे काढून घेतलेले आहे. हे पापड किंवा इथे बिबळे जरी तुम्ही केले तरी काढून घेतल्यानंतर हे याच साडीमध्ये, ओल्या साडीमध्ये असे साधारण अर्धा तास बांधून ठेवायचे, म्हणजे हे वाकत नाही. आता हे सर्व पानपापड काढून झाल्यानंतर इथे मी या साडीमध्येच गुंडाळून ठेवलेले आहे. अर्धा तास हे असेच ठेवलेले होते, त्यामुळे हे वाळत घातल्यानंतर कोपळे होत नाही किंवा वाकत नाही, मस्त सरळच राहतात. आणि आता अर्धा तासानंतर आपल्याला हे सर्व पानपापड उन्हामध्ये वाळत घालायचे आहे. वाळत घातल्यानंतर सुद्धा त्यावर पुन्हा आपल्याला साडी घालायची आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता कुठेही एकाही पापडाला टीच गेलेली नाही. अशा पद्धतीने सर्व खाटेवर पसरवून घेतले आणि त्यावर पुन्हा या साड्या घातलेल्या आहे आणि त्यावर असं वजन ठेवायचं, म्हणजे साडीही उडत नाही. आणि अर्धवट वाढल्यानंतर साधारण 10 ते 15 पापडांची अशी ही गड्डी इथे बांधून घेतलेली आहे. घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 108 पानपापड इथे तयार झालेले आहे. आणि अजून थोडे हे ओले आहे. आता या गड्ड्या बांधून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या उन्हामध्ये ठेवायच्या आणि छान असे हे कडक वाळवून घ्यायचे आहे. वाळल्यानंतर तुम्ही अगदी 1 ते 2 वर्ष एखाद्या कोठीमध्ये, डब्यामध्ये हे स्टोअर करू शकता. हवे तेव्हा भाजून खाऊ शकता, तळून खाऊ शकता. थोडेसे ओलसर असतानाच गड्ड्या बांधून घेतल्या म्हणजे हे छान सरळ राहतात, वाकत नाही. अशा पद्धतीने जर हे पानपापड तयार केले तर अगदी 1 ते 2 वर्ष हवे तेव्हा तुम्ही भाजून खाऊ शकता, तळून खाऊ शकता. आता मी तुम्हाला हे जे पापड आहे ते तळून दाखवते आहे. तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल छान कळकळीत असं गरम करायचं आणि आता तुम्ही ते साईज बघू शकता. आपण तेलामध्ये जेव्हा हा पापड सोडला तेव्हा त्याची साईज किती होती आणि तळल्यानंतर तुम्ही बघू शकता रंग अगदी परफेक्ट आलेला आहे. अगदी आपण बाजारामधून पोंगे आणतो त्या पोंग्यांना जसा रंग आणि जशी चव असते तशीच चव या पानपापडांना लागते.
तर हे पानपापड तयार करत असताना सांगितलेल्या टिप्स आणि जे प्रमाण दिलेलं आहे आणि जसा घाटा आम्ही शिजवला तसा घट्ट असा घाटा जर तुम्ही शिजवला तर तुमचेही छान असे पानपापड तयार होतील. तुम्ही बघू शकता अगदी कढई भरून हा पापड इथे फुललेला आहे. भाजूनसुद्धा हे पापड असेच फुलतात आणि खूप छान चविष्ट लागतात. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हा पानपापड तोडूनसुद्धा दाखवते आहे. आवाजावरून तुम्हाला अंदाज येईल की किती हा खमंग आणि खुसखुशीत झालेला आहे. हे बघा. तर अशाच एका छान रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.